नमस्कार. आज आपण रव्याचा केक म्हणजे सुजी केक बघत आहोत. मस्त चहासोबत स्नॅक्स, एकदम बेकरी टाईप असा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. 1/3 कप इथं सुजी म्हणजेच रवा घेतला आहे. 1/4 कप मैदा, त्यासोबतच अर्धा कप साखर, अर्धा कप दही, 1/3 कप मेल्टेड होममेड बटर, त्याच कपाने दूध आणि 1/4 कप कस्टर्ड पावडर. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये एक पण गुठळी राहिला नाही पाहिजे. याप्रमाणे मिक्स करून घेऊया. 2 मिनटं लागतात फक्त. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. याच्यातल्या गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडायच्या, म्हणजे केक आपला सॉफ्ट तयार होतो. या प्रकारे आता हे 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया. 10 मिनिटांनंतर हे पहा, बॅटर थोडं घट्ट झालं आहे, रवा पण थोडासा फुलला आहे. आता हे बॅटर आपण मिक्सरमध्ये घेऊया. या प्रकारे सगळं बॅटर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. इथं तुम्ही व्हॅनिला इसेन्सही वापरू शकता, परंतु मी इथं हिरवी विलायची घेतलीत 3 ते 4 सोलून. आता हे छान मिक्सरला फिरवून घेऊयात. इथं फिरवून झालं आहे आपलं. आता इथं 1/4 टेबलस्पून बेकिंग सोडा व 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि थोडंसं तेल पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात. मी आता इथं हे भांडं यूज करते बेक करण्यासाठी. बटर पेपर, सगळीकडे तेल लावून घेऊया. आता हे तयार बॅटर याच्यामध्ये ओतूयात. थोडंसं टॅप करून मी लोखंडी तवा इथं प्रीहीट केलेला आहे. त्या तव्यावरच बेक करणार आहे आणि वरून एक झाकण ठेवते आहे. हे 35 मिनिटांसाठी गॅसच्या लो हीटवर ठेवलं आहे. 35 मिनिटानंतर हे पहा, आपला केक तयार आहे. याच्यामध्ये सुरी घालून बघूया बेक झाला की नाही. हे पहा, सुरी आपली क्लीन निघाली, म्हणजे आपला बेक तयार आहे. आता हा डिमोल्ड करून घेऊया. हे पहा, याप्रमाणे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.